फ्रेंड्स, वेलकम बॅक टू दिस व्हिडिओ। तर फ्रेंड्स, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण रोजच्या जीवनामध्ये लहान मुलांशी जे काही बोलत असतो, तर ते जे बोलणं आहे किंवा आपण ज्या काही वेगवेगळ्या सूचना लहान मुलांना देत असतो, हे करू नको, ते करू नको किंवा हे व्यवस्थित कर, ते व्यवस्थित कर, अशा प्रकारच्या सूचना आपण बऱ्याच वेळेला लहान मुलांना देत असतो। तर ह्या सूचना किंवा हे जे बोलणं असते लहान मुलांशी, ते इंग्रजीमध्ये कसं बोलायचं ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। तेव्हा संपूर्ण व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब देखील करा आणि बेल आयकॉनचे बटन देखील क्लिक करा, म्हणजे माझ्या नवीन येणाऱ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल। तर चला आता आपण इथे बघूया। मी हे काही सेंटेन्सेस इथे लिहिलेली आहेत। तर इथे बघा, फर्स्ट मी इथे लिहिलेलं आहे, तुझे दात व्यवस्थित घास। ही सूचना आपण लहान मुलांना सकाळी सकाळी तर करतच असतो। लहान मुलं चूळ भरली म्हणजेच काय करतात, झालं माझे दात स्वच्छ। मग आपण त्यांना काय सांगत असतो की तुझे दात व्यवस्थित घास, ब्रशने तू दात स्वच्छ कर, अशा प्रकारे आपण त्यांना सूचना देत असतो। मग आता हे इंग्रजीमध्ये कसं सांगणार? आता ह्या एक प्रकारे सूचना दिलेल्या आहेत, आज्ञार्थी वाक्य आहे, इम्परेटिव्ह सेंटेन्सेस आहेत। तर यांची जी सुरुवात आहे ती शक्यतो क्रियापदानेच होणार आहे। म्हणजे सर्वात आधी आपण काय वापरणार आहोत ह्या वाक्यांच्या सुरुवातीला, तर क्रियापदच वापरणार आहोत, वर्ब्स वापरणार आहोत। बघा आता हे फर्स्ट सेंटेन्स आपण बघू, तुझे दात व्यवस्थित घास। आता दात घासणे म्हणजेच आपण त्याला असं ब्रश युअर टीथ प्रॉपरली असं आपण इंग्रजीमध्ये म्हणायचं असते। तर आपण इथे लिहिणार आहोत सुरुवातीला ब्रश, आणि तुझे दातसाठी आपण युअर टीथ, ब्रश युअर टीथ, आणि व्यवस्थितसाठी आपण शब्द वापरत असतो प्रॉपरली, PROPERLY। ब्रश युअर टीथ प्रॉपरली म्हणजेच काय, तर तुझे दात व्यवस्थित घास। आता तुझे दात व्यवस्थित घास असं मराठीत न सांगता आपण जर त्याला ही सूचना इंग्रजीमध्ये दिली, ब्रश युअर टीथ प्रॉपरली, तर लहान मुलांना सुद्धा मग तेच ते ऐकून हळूहळू इंग्रजी समजण्यास सोपं जातं। तर आता नेक्स्ट बघा, मोबाईलवर गेम खेळणे बंद कर। लहान मुलं आता हल्लीची काय करतात की मोबाईल घेतला, आता सुट्ट्या आहेत त्यामुळे मोबाईलवर गेम खेळत बसतात। तर आता आपण त्यांना सूचना करत असतो बऱ्याच वेळेला की मोबाईलवर गेम खेळणे बंद कर। मग आता ही सूचना इंग्रजीमध्ये कशी द्यायची? आता बंद कर म्हणजेच आता इथे सुद्धा आपण क्रियापदाने या वाक्याची सुरुवात करणार आहोत। तर स्टॉप म्हणजे बंद करणे, स्टॉप प्लेइंग, प्लेइंग म्हणजेच काय, खेळणे, स्टॉप प्लेइंग गेम्स म्हणजेच काय, गेम खेळणे पण, स्टॉप प्लेइंग बंद कर या अर्थाने स्टॉप प्लेइंग गेम्स कशावर, तर ऑन मोबाईल, ऑन मोबाईल, स्टॉप प्लेइंग गेम्स ऑन मोबाईल म्हणजेच काय, तर मोबाईलवर गेम खेळणे बंद कर, अशा प्रकारे। त्यानंतर आता इथे बघा, एक प्रश्न आहे इथे, तू एका जागी शांत बसू शकत नाही का? आता लहान मुलं काय असतात, छोटी लहान वय असते त्यामुळे ते एका जागी शांत बसत नाही, इकडनं तिकडनं अशी फिरतच असतात किंवा गोंधळ करत असतात। मग आपण म्हणतोच त्यांना की तू एका जागी शांत बसू शकत नाही का, अशा प्रकारचा प्रश्न आपण करत असतो। तर मग आता हा प्रश्न बसू शकत नाही का, आता शकणे यासाठी आपण इंग्रजीमध्ये काय वापरत असतो, कॅन हा शब्द वापरत असतो। पण आता इथे निगेटिव्ह आहे नाही, म्हणून आपण कॅनचं कॅनॉट करणार आहोत। आणि मग प्रश्नाची सुरुवात कसे करणार आहोत, कॅनॉटचं संक्षिप्त रूप आपण इथे वापरणार आहोत, कांट, CANT, कांट यू सीट स्टील, सीट स्टील। आता स्टील म्हणजेच काय, स्टीलचा अर्थ होतो मराठीमध्ये स्थिर, म्हणजेच आपण शांत या अर्थाने इथे स्टील हा शब्द वापरलेला आहे। कांट यू सीट स्टील ॲट वन प्लेस, ॲट वन प्लेस म्हणजे एका जागी, आणि शेवटी मग क्वेश्चन मार्क। बघा आता, कांट यू सीट स्टील ॲट वन प्लेस, ॲट वन प्लेस म्हणजेच काय, एका जागी, तू एका जागी शांत बसू शकत नाही का, असं जर म्हणायचं असलं तर तुम्ही इंग्रजीतून असं म्हणू शकता, कांट यू सीट स्टील ॲट वन प्लेस, स्टील म्हणजेच स्थिर या अर्थाने। आता इथे आपण शांत म्हणून इथे स्टील वापरलेला आहे। त्याचप्रमाणे आता नेक्स्ट बघा, कार्टून पाहणे बंद कर। हे बघा, सतत काही मुलं, लहान मुलं दिवसभर त्यांना कार्टून बघायलाच आवडते। मग आपण काय म्हणतो, जास्त वेळ झाला म्हणजेच आपण काय म्हणतो की कार्टून पाहणे बंद कर। आता इथे सुद्धा बंद कर, तर त्यासाठी सुद्धा आपण इथे स्टॉप हा शब्द वापरणार आहोत, स्टॉप। आणि पाहण्यासाठी मग काय वापरतो आपण, वॉचिंग, स्टॉप वॉचिंग, काय बंद कर, पाहणे, तर कार्टून, म्हणून शेवटी आपण काय लिहिणार आहोत इथे,
कार्टून. स्टॉप वॉचिंग कार्टून म्हणजेच काय तर कार्टून पाहणे बंद कर. आता नेक्स्ट बघा, तुझ्या नोटबुकची पाने फाडू नको. काही वेळेला मुलं असं करत असतात की विनाकारणच थोडेसे लाईन वगैरे ओढली गेली किंवा काही झालं खराब तर लगेच नोटबुकची पाने फाडतात. मग अशा वेळेला आपण सांगतो त्यांना की तुझ्या नोटबुकची पाने फाडू नको. मग आता हे इंग्रजीमध्ये आपण कसं सांगणार? तर आता फाडणे यासाठी आपण टीयर हा शब्द वापरत असतो. आता फाडू नको म्हणजेच हा नकार आहे, म्हणून आपण इथे काय लिहिणार आहोत? डोंट टीयर. डोंट टीयर म्हणजेच काय तर फाडू नको. काय फाडू नको? तुझ्या नोटबुकची पाने म्हणजेच द पेजेस ऑफ युअर नोटबुक. द पेजेस ऑफ युअर नोटबुक. NOTEPOOK नोटबुक. बघा, डोंट टीयर द पेजेस ऑफ युअर नोटबुक म्हणजेच काय तुझ्या नोटबुकची पाने फाडू नको. आता नेक्स्ट बघा, तोंडात बोट घालू नको. काही मुलं तोंडात बोट घालण्याची त्यांना सवय असते. मग आपल्याला सारखं सारखं त्यांना सांगावं लागतं की तोंडात बोट घालू नको. मग आता हे सेंटेन्स तुम्ही कसं इंग्रजीमध्ये बोलणार? आता इथे सुद्धा नकार आहे, म्हणून आपण सुरुवात कशाने करणार आहे? डोंटने. डोंट नंतर घालू नको यासाठी आपण डोंट पुट युअर फिंगर म्हणजे तुझे बोट. डोंट पुट युअर फिंगर इंटू युअर माउथ. इंटू युअर माउथ. माउथ म्हणजेच काय तर तोंड. डोंट पुट युअर फिंगर इंटू युअर माउथ. डोंट पुट युअर फिंगर इंटू माउथ म्हणजेच काय तर तोंडात बोट घालू नको. अशा प्रकारे. आता नेक्स्ट बघा, नेक्स्ट आहे तुझे कपडे घाल. बऱ्याच वेळेला आपल्याला घाई असली तर आपण मुलांना सांगतो की तुझे कपडे घालत हो तू. मग तुझे कपडे घाल यासाठी आपण काय इंग्रजीमध्ये म्हणणार आहोत? तुझे कपडे घाल. आता त्यासाठी आपण काय म्हणत असतो? आता घाल म्हणजेच हे काय आहे? होकारार्थी वाक्य आहे. आता घाल यासाठी आपण पुट ऑन हा शब्द वापरत असतो. घालणे यासाठी पुट ऑन ही फ्रेज वापरत असतो. आणि काय तुझे कपडे म्हणजेच युअर क्लोथ्स, म्हणून आपण इथे काय लिहिणार आहोत? पुट ऑन युअर क्लोथ्स म्हणजेच काय तुझे कपडे घाल. किंवा तुम्ही विअर युअर क्लोथ्स असं सुद्धा म्हणू शकता. विअर युअर क्लोथ्स म्हणजेच काय तुझे कपडे घाल याचा अर्थ सुद्धा तसाच होतो. आणि पुट ऑन युअर क्लोथ्स असं सुद्धा याचा अर्थ सुद्धा तसाच होतो. आता नेक्स्ट सेंटेन्स बघा. नेक्स्ट सेंटेन्स आहे खुर्ची ओढू नको. आता बऱ्याच वेळेला लहान मुलं काय करतात की रिकामी अशी खुर्ची पडलेली असली तर ती ओढत असतात. मग आपण त्याला काय सांगतो की खुर्ची ओढू नको. ओढू नको. आता हे सुद्धा कसं सेंटेन्स आहे? निगेटिव्ह आहे, म्हणून आपण इथे काय वापरणार आहोत? डोंटने याची सुरुवात करणार आहोत. म्हणून आपण इथे कसं लिहिणार आहोत? डोंट ड्रॅग. DRAG. डोंट ड्रॅग द चेअर. तर ड्रॅग म्हणजेच काय तर आपण ओढू नको यासाठी डोंट ड्रॅग हा शब्द वापरलेला आहे. डोंट ड्रॅग काय ओढू नको तर खुर्ची. द चेअर. डोंट ड्रॅग द चेअर असं तुम्ही इंग्रजीतून सांगू शकता. त्यानंतर नेक्स्ट बघा, तुझे जेवण लवकर संपव. बघा आता मुलं रमत गमत किंवा काहीतरी इकडे बघ तिकडे बघ टीव्हीवर बघ असं करत जेवण करत असतात. मग आपण त्यांना म्हणतो तुझे जेवण लवकर संपव, व्यवस्थित संपव. मग आता हे जे सेंटेन्स आहे आता संपव त्यासाठी आपण फिनिश हा शब्द वापरत असतो. म्हणून आपण इथे काय लिहिणार आहोत? सुरुवात कशाने कोणत्या क्रियापदाने करणार आहोत? फिनिश. फिनिश काय संपव तर तुझे जेवण. म्हणून फिनिश युअर फूड. आणि लवकरसाठी आपण क्विकली हा शब्द वापरत असतो. QUICKLY क्विकली. फिनिश युअर फूड क्विकली. तुझे जेवण लवकर संपव. मग अशा प्रकारे तुम्ही इंग्रजीतून त्याला सूचना करू शकता. त्यानंतर नेक्स्ट बघा, तुझी नखे चावू नको. बघा आता काही लहान मुलांना नखं तोंडात बोट घालून ती नखे कुरतडण्याची किंवा चावण्याची सवय असते. मग आता नको म्हणजेच निगेटिव्ह आहे, म्हणून इथे सुद्धा आपण चावू नको डोंटने सुरुवात करणार आहोत. आणि चावणे यासाठी आपण बाईट हा शब्द वापरणार आहोत. म्हणून हे सेंटेन्स कसं तयार होणार आहे? डोंट बाईट. BIT बाईट. चावू नको. काय चावू नको तर तुझी नखे म्हणजेच युअर नेल्स. NA नेल्स म्हणजेच काय तर
नखे. डोंट बाईट युअर नेल्स, तुझी नखे चावू नको. तुम्ही इंग्रजीतून डोंट बाईट युअर नेल्स असं सांगू शकता. त्यानंतर नेक्स्ट बघा, तुझा गृहपाठ पूर्ण कर. हे तर रोजचंच वाक्य असते. स्कूलमधून आल्यानंतर गृहपाठ पूर्ण करायचा आपण मुलांना सांगत असतो. मग आपण सांगतो त्यांना की तुझा गृहपाठ पूर्ण कर. आता पूर्ण करणे यासाठी आपण काय वापरत असतो शब्द? कंप्लीट. कंप्लीट म्हणजे पूर्ण कर. काय पूर्ण कर? तर तुझा गृहपाठ. म्हणजेच तुझ्यासाठी आपण युअर वापरतो आणि गृहपाठसाठी काय वापरतो मग शब्द? होमवर्क. कंप्लीट युअर होमवर्क म्हणजेच काय? तर तुझा गृहपाठ पूर्ण कर. नंतर नेक्स्ट बघा, तुझे कपडे बदल. बाहेरून आल्यानंतर किंवा स्कूलमधून आल्यानंतर आपण त्यांना सांगतो की तुझे कपडे बदल. आता बदलणे यासाठी आपण इंग्रजी शब्द वापरत असतो चेंज. बदल. काय बदल? तुझे कपडे. तुझेसाठी आपण युअर वापरतो आणि कपडे क्लोथ्स. चेंज युअर क्लोथ्स, तुझे कपडे बदल. अशा प्रकारे तुम्ही मग इंग्रजीतून त्यांना, लहान मुलांना सांगू शकता की चेंज युअर क्लोथ्स. तर अशा प्रकारे हळूहळू ह्या सूचना ज्या आहेत त्या लहान मुलांना जर आपण इंग्रजीमधून देत राहिलो तर त्यांनासुद्धा मग हळूहळू इंग्रजी कळायला मदत होते. शब्द त्यांच्या ओळखीचे होत जातात आणि ते सुद्धा मग प्रयत्न करायला लागतील थोडं थोडं इंग्रजी वर्ड्स वापरण्यासाठी. तर अशा प्रकारे आजचा हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा. थँक्यू.